गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक माणूस असतो. तो जयपूरमध्ये एक बंगला विकत घेतो. मस्त त्या बंगल्याच्या मागे आंब्याची झाडं असतात 2-3. त्याच्या बायकोला खूप आवडतात आंबे, बगीचा असं, तर त्याला वाटतं तिला खूप आवडेल म्हणून तो ते घर विकत घेतो आणि ते दोघं तिथे राहायला जातात. तर 2-4 महिने झाल्यावर त्याचा एक मित्र त्याला म्हणतो की एकदा तुझ्या घराचा वास्तू कोणाला दाखवत का नाही? म्हणजे काही दोष वगैरे असेल तर काढून तुम्हाला अजून छान आयुष्य जगता येईल. ठीक आहे. मग एक दिल्लीचा खूप फेमस एकदम 30-35 वर्षापासून खूप चांगली प्रॅक्टिस असणारा वास्तुशास्त्रज्ञाला हे कन्सल्ट करतात. आणि तो अगदी खूप बिझी असतो, पण तो शेड्यूलमधनं वेळ काढून जयपूरला यांच्याकडे वास्तू बघायला म्हणून येतो. तर तो त्याची फ्लाईट आली तर एअरपोर्टवर घ्यायला जातात, जे शेठ जे असतात ते बंगलावाले. आणि घ्यायला गेल्यानंतर त्यांना रिसीव्ह केल्यावर येता येता एका मस्त धाब्यावर थांबतात. राजस्थानी जेवण छान त्यांना आरामात ट्रीट देतात. मग निघतात. तर हळूहळू येत असतात. गाड्या ओव्हरटेक करतात त्यांना. जी गाडी येईल त्यांना ते ओव्हरटेक करू देतात. तर ते वास्तुशास्त्रज्ञ म्हणतात, तुम्ही असं ओव्हरटेक का करू देताय सगळ्यांना? तर तो माणूस म्हणतो, माणूस तेव्हाच ओव्हरटेक करतो जेव्हा त्याला काही महत्त्वाचं काम असेल. तर ह्यांना कुठेतरी पोचायचं असेल घाईने, म्हणून हे आपले करतायत. जाऊ द्या, आपण जाऊ आरामात. थोडं पुढे जातात. मग जेव्हा घर जवळ येतं तर छोटा होतो रस्ता. गल्लीच्या ह्याच्यावर येतात. तर एकदम एक लहान मुलगा असा फास्ट धावत येताना दिसतो त्यांना. तर ते गाडी थांबवतात. तो मुलगा रस्ता क्रॉस करतो. ते थांबलेलेच राहतात. तर थोड्या वेळी दुसरा एक मुलगा येतो. तो रस्ता क्रॉस करतो. तो हे विचारतो वास्तूवाला की तुम्ही का थांबले? तर म्हणे, तो जेव्हा मुलगा आला तेव्हा मला नक्की माहीत होतं की मागून कोणीतरी येणार आहे त्याच्या. त्यामुळे कसं काय? म्हणे, अरे आपण जेव्हा लहानपणी खेळायचो तर आपण असं एकटं थोडी धावायचो. कोणीतरी मागे धावताय, कोणीतरी मस्ती करताय, तेव्हाच आपण एवढी पळापळी करतो. तर मला हे पक्कं माहीत होतं की त्याच्या मागे कोणीतरी येणार आहे, म्हणून मी थांबलो. तो वास्तुशास्त्रज्ञ आश्चर्यचकित होतो. पुढे जातात. घर येतं. ते हॉर्न वाजवतात. तो सिक्युरिटीवाला दार उघडतो. जसं हे गाडी आत घेऊन जातात तसे एकदम मागच्या गार्डनमधनं 5-7 पक्षी उडतात. हे लोक गाडी थांबवतात आणि तो जो मालक असतो शेठजी, तो या वास्तूवाल्याला म्हणतो, "अब थोड़ा गाड़ी में ही रुके रहिए." तो म्हणतो, "क्यों, क्या हो गया?" तो म्हणतो, "अभी ये पक्षी उड़े हैं, मुझे ऐसा लगता है कि आम के पेड़ पे कुछ बच्चे आम प्यार से लेके जाने के लिए आए हैं। तो वो थोड़ा अपनी गाड़ी की आवाज़ सुन के हड़बड़ा के नीचे ना कोई गिर जाए, उनको एक बार थोड़ा उतरने देते, 5 मिनट रुक के फिर अंदर चलते." याला आश्चर्यच वाटतं. तो म्हणतो, कैसा? तो म्हणतो, ऐसा होता है ना कि जब पंछी उड़ते हैं, कोई गाड़ी आने की आवाज़ से उड़ते हैं तो बच्चों को लगेगा कि घर में कोई आया है। आपको लग रहा होगा वो आम चोरने आए, मुझे लगता है वो पैर से लेके जाने के लिए आए। तो वास्तुशास्त्रज्ञ म्हणतो, आपके घर में कोई वास्तु का मुझे देखने की ज़रूरत नहीं है, आपके घर की वास्तु एकदम अच्छी है. तो म्हणतो, आप तो अभी अंदर आए ही नहीं है, आप बाहर से ही कैसे बोल सकते हैं? तर तो म्हणतो की जो माणूस स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करतो, कुठल्याही स्वतःच्या कृतीत आधी दुसऱ्यांचा विचार असतो, त्याच्या घरात वास्तुदोष दोष असूच शकत नाही. ते म्हणतात ना, जिसके मन का भाव अच्छा उसका हर काम सच्चा. आपल्या पण आयुष्यात असं होतं का की आपण जाणून बुजून नाही, पण जर का आपण असं चांगले कर्म करणारे लोक पाहिलं तर आपल्याला त्यांच्याबद्दल पॉझिटिव्हिटी येते. आमचे माणकेश्वर आबा होते, काल ते गेले. आय फील सो बॅड फॉर हिम. आम्हाला असं कधी पण लो वाटलं आयुष्यात, काही असं मूड नसला की आम्ही माणकेश्वर आबांना फोन करायचो. त्यांचा हॅलो, त्यांचं बोलणं इतकं पॉझिटिव्हिटी द्यायचं. त्यांच्या आयुष्यात आलेल्या कोणालाही तुम्ही विचारा, माणकेश्वर आबा म्हटलं की एकदम पॉझिटिव्हिटी. तर आजची गोष्ट ही त्यांच्याकरता डेडिकेट करते मी. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.